नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट टाईप दाल तडका. अगदी परफेक्ट रेसिपी. त्यासाठी मी इथे मुगाची डाळ, मसूरची डाळ आणि तुरीची डाळ या तिन्ही डाळी घेतल्या आहेत सेम प्रमाणामध्ये आणि त्या स्वच्छ 3 वेळा धुवून घेतल्या आहेत. त्यानंतर या डाळीमध्ये मी आता टोमॅटो, कांदा, गरम मसाला, एक उभी चिरलेली मिरची आणि हळद टाकत आहे आणि त्याच्यासोबत पाणी ॲड करत आहे, जितकं शिजण्यासाठी डाळ लागणार आहे तेवढं. आणि ही डाळ जी आहे ती आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करत कुकरमध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे झाकण बंद केलं आणि कुकरला 3 शिट्ट्या होण्यासाठी ठेवलं आहे. अशा प्रकारे ही डाळ शिजवून रेडी आहे. त्यानंतर मी एक छोटं पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं. तेल तापलं की बारीक चिरलेली लसूण ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे. लसूण व्यवस्थित भाजली की त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, कढीपत्ता, त्याचबरोबर लाल तिखट टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित फोडणी जी आहे तडका हा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. मसाला व्यवस्थित भाजला की वरून तडका आपण डाळीमध्ये टाकणार आहोत आणि टोपाचं झाकण बंद करून घ्यायचं आहे. आणि हो, जेव्हा मी डाळ शिजत ठेवली होती कुकरमध्ये तेव्हाच मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलं होतं. आता मी इथे वरून कोथिंबीर ॲड करते आणि ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा, आपला एकदम परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईलमध्ये दाल तडका हे तयार आहे घरच्या घरी. एकदा नक्की ट्राय करून बघा.